सध्याच्या युगात विविध कारणांमुळे विवाह झाल्यानंतर 6 महिन्यातच घटस्फोट घेणाऱ्या पती पत्नींची संख्या वाढते। विविध कारणांमुळे न्यायालयात पती पत्नी एकमेकांचे वाभाडे काढत आहेत। वेगवेगळ्या कारणांमुळे पती आणि पत्नी यांच्यात वाद आणि भांडणं होत असताना मंद्रुपमध्ये मात्र सोमवारी पत्नीच्या निधनाची माहिती कळताच पतीचंही पत्नी वियोगात प्राणज्योत मालवली। त्यामुळे पती पत्नी म्हणून गुण्या गोविंदानं राहणाऱ्या लाडर दाम्पत्यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मंद्रुप इथं सोमवारी सकाळी पद्मावती रामण्णा लाडर वय 75 यांचं आजारामुळे निधन झालं। त्यानंतर घरातच आजारी असणारे त्यांचे पती रामण्णा लाडर वय 86 यांना पत्नीच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचीही पत्नी वियोगानं प्राणज्योत मालवली। त्यामुळे एकाच दिवशी आणि एकाच वेळी पती पत्नीचं निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। लाडर कुटुंब मूळचं कर्नाटक मधील जिगजिणीचं, त्या भागातच रामण्णा लाडर यांनी शिक्षकाची नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर नातेवाईक म्हणून मंद्रुप मध्ये स्थायिक झाले। त्यानंतर लाड गुरुजी म्हणून ते भजन कीर्तन आणि पूजा अर्चा यामध्ये हिरहिरीनं भाग घ्यायचे। हनुमान मंदिरात भजन आणि कीर्तन करायचे, तसंच दत्त मंदिराचे पुजारी म्हणूनही त्यांची मंद्रुप मध्ये ओळख होती। आठवडाभरापूर्वी फरशीवरून पाय घसरून पडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। प्रकृती सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं, तर त्यांची पत्नी पद्मावती या वृद्धापकाळामुळे आजारी होत्या। प्रकृती सुधारणा न झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं। सोमवारी सकाळी पद्मावती यांचं आजारामुळे निधन झालं। त्यामुळे घरात पाहुणे आणि नातेवाईकांची वर्दळ पाहून लाड गुरुजींनी विचारणा केली। त्यावेळी पत्नीचं निधन झाल्याचं कळताच लाड गुरुजींचेही प्राणज्योत मालवली। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।